राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। माझी निवेदनामध्ये एकच मागणी आहे की सर्वसामान्य जनतेचा, ग्रामीण भागातला माणूस हा मंत्रालयापर्यंत पोचणारा नव्हे, हा ग्रामीण भागातला माणूस हा जिल्ह्यापर्यंत पोचणार आहे। आणि जे ह्या ग्रामपंचायतच्या मार्फत जो काही भ्रष्टाचार झालेला आहे ह्याची सर्व एक चौकशी आणि एक चांगल्या निपक्षपाती चौकशी व्हावी असा एक मानस आहे की जेणेकरून कुणालाही वाटू नये की बाबा हा राजकीय काहीतरी स्टंट आहे। जी 2 कोटीची स्कीम गावामध्ये झाली त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी येतच नाही। खरं ऍक्च्युली जे 2 कोटीचं नुकसान झालेलं आहे हा सरकारी पैसा म्हणण्यापेक्षा हा जनतेचा पैसा आहे। आणि या जनतेच्या पैशाच्या ह्याच्यामध्ये जर अशी नासाधूस होत असेल तर हे योग्य नाही। मागणी काय? माझी मागणी फक्त एकच असेल, जे 5 वर्षामध्ये 2021 पासून 2026 पर्यंत जी काही कामं झालेत ही सन्माननीय सरन्यायाधीशांच्या मार्फत ही जी चौकशी व्हावी आणि सर्वसामान्य जनतेला हा कुठेतरी न्याय मिळावा। कारण आम्ही ग्रामीण भागामध्ये जन्म घेतलेली लोक आहोत आणि माझा जन्म हा जेऊर गावामध्येच झालाय आणि आम्ही पण गाववालीच आहोत। त्यामुळं ह्याचं सहनिशा कुठं ना कुठंतरी ही व्हावी। कारण एकदा जर एखादी स्कीम गावात झाली तर त्या स्कीमचं नंतर होणं हे 10 वर्षाचा गॅप राहतोय। आज माझ्या गावामध्ये सांगण्याचं जर हे झालं तर ग्रामपंचायतचं इमारत जी काही झाली तिचं 3 वर्ष झालं काम काही पूर्ण झालेलं नाही। मराठी शाळेचं एक रूमचं हे आहे त्याचं पण काम काही झालेलं नाही। आणि रोडला जे पहिला लेअर टाकलाय आज पावसाळ्याहून 4 महिने झालेत। खरं पावसाळ्याहून 4 महिने झाल्यानंतर पण जर सेकंड लेअर जर पडत नसेल तर त्या कॉन्ट्रॅक्टर वरती आणि विद्यमान ग्रामपंचायतच्या बॉडी वरती ही जी चौकशी करणे ही काळाची गरज होती। खरं असं काही झालेलं मला काही दिसत नाही। कशा प्रकारची कामं आहेत आणि याच्यात अनियमितता कशा प्रकारची दिसून आली? देवस्थान कमिटीच्या जागेच्या मार्फत जर गायरांची जागा जर कलेक्टरांच्या अधिपत्याखाली येत असेल तर देवस्थान कमिटीची देवस्थानची जागा पण कलेक्टर साहेबांच्या अधिपत्याखालीच येते। जर गायरान मध्ये राहणाऱ्या लोकांनी जर ग्रामपंचायत लढवायची नसेल तर देवस्थान कमिटीच्या राहणाऱ्या लोकांनी पण ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारे फॉर्म भरायचा नाही, हे डिसिजन होणं गरजेचं होतं। कारण ज्यांनी तक्रार अर्ज केला हा फक्त एक जातीच्या मतभेदाच्या मुळे किंवा जातीमध्ये कसं मतभेद होतील ह्याच्यामुळे हा झालेला आहे। राहिला विषय बस स्टॉपचा, तर बस स्टॉप झालाय खरं त्या गावामध्ये एसटीच नाही आहे। त्या गावामध्ये एसटी नाही तर बस स्टॉपला जो काही खर्च झाला असेल हा जनतेचा पैसा आहे। हा जर वेस्टेज जर होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं नसेल। जर एसटी नसेल तर बस स्टॉपचा काय फायदा आहे? एसटी गावामध्ये पहिले सन्माननीय दादासाहेब तांदे सरपंच ज्यावेळी होते त्यावेळी ही एसटी चालू होती। हे बंद का झाली ह्याचं कारण आजपर्यंत अस्पष्ट आहे। ज्या गावावर जर अन्याय होत असेल आणि गावाचा वापर करून जर गावाची बदनामी ह्या भ्रष्टाचाराच्या मार्फत होत असेल तर मंत्रालयाच्या गेटवर पण बसायची माझ्याकडे तयारी आणि एकटा बसेल। माझ्या संघ कोण असेल नसेल हा विषय नंतरचा। आणि न्यायाधीशांच्या मार्फत जर ही चौकशी केली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे समोरासमोर जिल्ह्याच्या येईल। या संदर्भात कोणाकोणाला निवेदन दिलेलं आहे? चौकशी समिती स्थापन करण्यासाठी आपण कोणाकोणाची भेट घेतली आणि कोणाकोणाला हे निवेदन दिलेलं आहे? सन्माननीय विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांची आम्ही भेट घेतलेली आहे। सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहे। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे। सन्माननीय दुःखद असं झालं की भाऊ पूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राच्या टायगरला, जर आज टायगर असता तर आज आम्हाला ही वेळ आली नसती।
आज टायगरच आमच्याकडे नाही, त्याच्यामुळं काहीच आमचं दोन्ही हात एक डॅमेज झालेल्याचा प्रकार आहे. खरं एक महाराष्ट्राचा रोखठोक बोलणारा नेता आज महाराष्ट्रानं गमावलेला आहे. कारण कधीही झालं तर जेऊर गावाच्या विकासासाठी, महाळुंग्याच्या विकासासाठी आज तुरुकवाडी सारख्या ठिकाणी स्मशानभूमी होत नसेल, लोकांना शेतामध्ये त्या मयत लोकांना आगीन द्यायची वेळ आली असेल, तर नेमका ग्रामपंचायतनं विकास काय केला? कारण 1956 साली महसूल विभाग निर्माण झाला. 1956 पासून 2026 चालू आहे. आणि असा जर विकास यांचा जर कागदाव असेल आणि साक्षात जर विकास असेल तर एकालाही सोडणार नाही, मग तो कोणीही असू दे. आम्हाला त्याशी काही मतलब नाही. मला सर्वसामान्याच्या काम करायचं आहे. माझं सर्वसामान्याच्या ह्याच्यासाठी एक व्हिजन घेऊन मी गावाच्या निवडणुकीसाठी कुणाशी वैयक्तिक मतभेद नाहीत. मला माझ्या कामाशी मतलब आहे आणि मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे. ह्याच्यामध्ये कुणाला जर आडवं यायचं असेल तर तिने एनी टाइम यावं.